घालत्यात तशी तरी घाला, तशी तरी घाला. लक्षात घ्या. मी परत आज घटना सांगतो आमदार साहेब. नुसतं अल्पवयीन मुलीच्या याच्यात झालं नाही. अरे एवढीशी चिमुरडी फिरवली, अत्याचार केला, तिचे हातपाय पिरगाळले, पुढचं वर्णन करत नाही. इतकं आव्हान होत झालंय की याच्यावरती त्याला कडक शासन होण्यासाठी आमदार साहेब आमची विनंती आहे, आमदार साहेब आमची विनंती आहे, पोलिसांशी खासगीत तरी बोला, पण याचा एन्काउंटर करा. याचा एन्काउंटर होऊ शकतो. त्याला तुम्ही कायदेशीर आमच्या ताब्यात एन्काउंटर करा. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत. हा वृद्ध नराधम त्यानं अत्याचार करून त्या चिमुकलीची निर्घृणपणे हत्या देखील केली आहे. त्यानंतर हा आपल्याला दिसतोय तो ग्रामस्थांचा संताप आहे, ग्रामस्थांचा आक्रोश आहे. आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं ग्रामस्थ आक्रमक झाले. नसरापुरात ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढलाय. काल त्यांनी पुणे बंगळुरू महामार्ग देखील रोखून धरला होता. नसरापूरमध्ये एका चिमुकलीवर गायच्या गोठ्यात येऊन अत्याचार करून या वृद्ध नराधमानं त्या चिमुकलीची हत्या केली. तुम्ही आमदार पियाला फोन करा. पालकमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री यांना स्पीकरला ठेवायचं दादा. ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जातोय. या नराधमाला फाशी द्या, आमच्या ताब्यात द्या किंवा त्याचा एन्काउंटर करा, पण काय तो निर्णय आत्ताच घ्या अशी आक्रोश करत मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. नसरापुरात ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढला आणि तिथे आता पोलीसही पोहोचले. चिमुकलीवर अत्याचार करून या वृद्ध नराधमानं तिची थेट हत्या केली आणि त्यानंतर हा उसळलेला जन आक्रोश. ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये देखील खडाजंगी सुरू आहे. पोलिसांकडून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण ग्रामस्थ आता ऐकणार नाहीत, कारण त्यांच्या गावातली फक्त 3.5 वर्षांची चिमुकली आज तिच्यावर अत्याचार झाले आणि आज तिचा एका नराधमानं खून केलेला आहे. नसरापूरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतर तिची हत्या झाली. त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. पुण्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमधली ही अतिशय संतापजनक घटना. नसरापूरमधल्या गावातल्या महिला देखील आता चिमुकलीवर अत्याचार झाल्यामुळे संतापलेल्या आहेत. आमच्या समोर असे नराधमाला फाशी द्या अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते. आता फोन करून सगळे सर्व स्पीकर ऑन करा म्हणा. वकिलाची नंतर बघू काय करायचं. करतच नाहीये ते, करतच नाही ना. पुढे थांबा आता. आम्ही कुणाकडे न्याय मागायचा का? रोको केला म्हणून एसपी आले आणि आज केला तर गुन्हे दाखल करू म्हणून धमकी देऊन गेले. फाशी झाली पाहिजे. आधी त्यांनी 2 वेळा अशी कृत्य केलेली, आधी 2 वेळा त्यांनी अशी कृत्य करून सुद्धा तो सुटलेला आहे. म्हणजे सरकार किती सिरियसली घेतंय या गोष्टी. आणि जिथे हे कृत्य झालं त्याच्या शेजारी प्राथमिक शाळा आहे मुलींची, म्हणजे किती धोक्यात आहे. आरोपीला आमच्या ताब्यात दिला पाहिजे. आम्हाला जे काय करायचं ते आम्ही करू शकतोय. आता आमचं कोणाचं, आमचे तरी नातेवाईक आहेत, आमच्या 2-3 नातेवाईक आहे. असं जर घडलं तर सगळ्यांच्या वर घडलं ना. असं जर त्याला फाशीच दिली पाहिजे ना, तर आमचा विश्वास ठेवल का? आज कुणाच्या आजीवर विश्वास ठेवल का मला सांगा बरं. आमच्या गावामध्ये पोलीस स्टेशन नाहीये, त्यामुळे इतकं हे वाढलंय की मुली सुद्धा सुरक्षित नाही, महिला सुद्धा सुरक्षित नाहीये. पोलीस स्टेशन आमच्या गावात पाहिजे. खूप आमच्या गावात आहे ना तक्रारी खूप आहेत. पहिल्या वेळेस त्यांनी हे कृत्य केलं, मग तुम्ही त्याला फाशी का नाही दिली? आपलं सरकार काय करतंय? जर महिला सुरक्षित नाही, लहान मुली सुरक्षित नाही, तर मग काय उपयोग याचा? हा, तुम्ही लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देताय, कशासाठी 1,500 रुपये देताय? नको आम्हाला ते. आमच्या मुली बाई आमच्या सुरक्षित पाहिजे. महिलांना सुरक्षा पाहिजे. आम्हाला कुठल्याही योजना नको आहेत.
आम्हाला आश्वासन नकोय, आरोपीला फाशी झालीच पाहिजे बस. आम्हाला काही नकोय दुसरं. तुम्ही एवढे आश्वासन देता आणि कुठलीच पूर्तता होत नाही आणि न्याय व्यवस्थेवर पण विश्वास नाही आमचा. आरोपीने एवढा आरोप केला होता ना, मग तो सुटला कसं काय? ती खेळत होती बाहेर, तिला वासरू दाखवता असं आमिष दाखवून गोठ्याच्या मागे शेड आहे तिथं नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्या माणसानी. या टायमिंगला आम्ही सगळे घरातच होतो. सीसीटीव्ही फुटेज सापडला आम्हाला. आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे. आम्ही इथल्या इथं त्यांना फाशी देऊ आम्हाला. आणि ऑलरेडी त्यांच्यावर 2 गुन्हे आहेत. तरी तुम्ही प्रशासन हे हलक्यात घेतंय. प्रशासनाने ह्याच्यात लवकरात लवकर काहीतरी कारवाई केली पाहिजे. आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि 2 गुन्हे त्याच्या आधी त्यांनी केलेले, त्यातून त्यांनी मोकळा सोडलेला आहे. हा 3ऱ्या गुन्ह्याच्या वेळेस तरी त्या लवकरात लवकर जेवढी फाशी देता येईल तेवढी द्यावी आणि महिलांच्या ताब्यात द्यावी. जिथे त्यांनी कृत्य केले तिथे त्याला फाशी द्यावी. पोलिसांना आम्ही बॉडी हलवून देत नव्हतो. आम्ही म्हणलं आरोपीला आमच्या ताब्यात दिल्याशिवाय आम्ही बॉडी देणार नाही. मी एकटी त्या पोलिसांबरोबर बोललेले पहिल्या सुरुवातीला. सगळ्या मुलांना म्हणलं मला साथ द्या. सगळ्या मुलांनी मला साथ दिली. आम्ही दोघी पहिल्या बोललो PSI ना त्या की त्या आरोपीला इथं आणा, आरोपी आमच्या ताब्यात द्या, आम्ही जेलमध्ये जाऊ पण आम्ही त्याला इथं मारणार. तुम्ही शिक्षा करायची गरज नाही, आम्ही शिक्षा करतो ना आरोपीला. इथून मागे जर सरकारने त्या तर आमच्या हातात आम्ही आमच्या महिला भगिनी आज आम्ही सगळ्याजणी त्याला काय शिक्षा असते ते आम्ही देऊ. आज गृहमंत्र्यांना यायला वेळ नसेल, कलेक्टर यायला वेळ नसेल आणि कुठल्याच मंत्र्यांना यायला वेळ नसेल, तर आज मी माझ्या महिलांना आवाहन करते की आपण रस्त्यावर उतरूया. सगळे गुन्हे आपण घेऊया आपल्या अंगावर आणि आपण तयार का सगळ्या प्रत्येक वेळेला आम्ही सहन ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले आहेत. आमदारांकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून त्याची हत्या केली गेली. आपण डावीकडे पाहतोय ते CCTV फुटेज आहे. तोच नराधम या मुलीला गाईच्या गोठ्यात घेऊन जातोय. चल तुला वासरू दाखवतो असं म्हणून या चिमुकलीला तो घेऊन गेला आणि त्यानं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केली. थोड्याच वेळात जिथे आता भोरच्या नसरापूर भागात जिथे ग्रामस्थांचा मोर्चा सुरू आहे तिथे रोहित पवार देखील पोहोचतील. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. 2 वेळा या नराधमानं असेच गुन्हे केले होते तरी देखील तो जेल बाहेर आला. मोकाट होता तो आणि आता त्याने 3रा गुन्हा केला. त्यानंतर देखील त्याच्यावर काही कारवाई होणार की नाही असा संतप्त सवाल तिथे ग्रामस्थ विचारतात. अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून. बालाजी, तिथे नेमकं काय काय सुरू आहे? आमदार पोहोचलेले आहेत, रोहित पवार थोड्याच वेळात येत आहेत. नक्कीच आता इथले स्थानिक आमदार शंकर मांडेकर या ठिकाणी पोहोचले होते. प्रशासनाला सहकार्य करावं असं आव्हान जे आहे ते मांडेकर यांनी केलेलं होतं. मात्र ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आक्रमक आहेत. झालेली घटना अतिशय निंदनीय आहे, अतिशय खालच्या दर्जाची आहे आणि या सगळ्या आरोपीला जे आहे ते फाशी दिली पाहिजे. कमीत कमी याचं एन्काउंटर तरी करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत आणि कुठल्याही परिस्थितीत गृहमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना फोन लावण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येतोय. कालपासून जे राजकीय नेते आहेत ते इथं आले नाही, तिथली दखल घेतली नाही. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जे आहेत गिल सर ते सुद्धा या ठिकाणी रात्री आले आणि त्यांनी रास्ता रोको करू नका म्हणून धमकी दिली आणि आज गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असं ग्रामस्थ म्हणतात. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेले असून हे सगळ्या गोष्टी सोडून त्या आरोपीला फाशी द्या, आमच्या ताब्यात द्या, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही असं म्हणतात. आणि आता थोड्या वेळात जे आहेत ते राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखील पण येतात. बालाजी, पण सध्या जे आमदार आहेत शंकर मांडेकर ते फोनवरून कोणाशी तरी बोलतायत, ते कोणाशी बोलतायत? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी ते बोलण्याचा प्रयत्न करतात. ते काहीतरी बोलतात, आपण ते ऐकूया जरा. बालाजी, तुम्हाला थोडं थांबवते.
बालाजी, पुन्हा तुमच्याकडे येते. शंकर मांडेकर हे कुणाशी फोनवरून बोलत होते आणि कुणाशी त्यांचा संवाद झालेला आहे, पुढची काही अपडेट मिळते का? शंकर मांडेकर हे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत होते. कदाचित त्यांचं बोलणंही झालेलं आहे आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया करून लवकरात लवकर आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. मात्र हीच भूमिका जी आहे ती सकाळपासून या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासन आणि प्रशासन घेते. मात्र ग्रामस्थांची एक ठाम मागणी आहे की त्या आरोपीला फाशी द्या, त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या. तोपर्यंत ठोस आश्वासनाची मागणी केली जाते आणि सगळ्या संतप्त जो आहे ते ग्रामस्थ झाल्याचं पाहायला मिळते की कुठल्याही परिस्थितीत या नराधमाला पूर्वी सुद्धा 2 गुन्हे दाखल होते, त्याच्यातून तो सुटलेला आहे. त्यामुळे आता त्याला 15 दिवस 20 दिवस यापेक्षा आताच आम्हाला ताब्यात द्या आणि त्याला फाशी द्या अशी मागणी जी आहे ती सगळे ग्रामस्थ करतायत. आणि या सगळ्या ग्रामस्थांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश इथल्या प्रशासनावर पाहायला मिळतोय. आणि भर उन्हामध्ये हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते आता इथं आणखी आंदोलन करत बसलेले आहेत आणि या मुलीला न्याय मिळायला पाहिजे आणि आरोपीला शिक्षा झाली पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. आणि ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने इथल्या प्रशासनाला सुद्धा आता हे आंदोलन आणखी आक्रमक होताना पाहायला मिळते आणि प्रशासन प्रयत्न करते. मात्र ते अपेक्षित ठरत असल्याचं पाहायला मिळते. कारण या ठिकाणचे जे स्थानिक अधिकारी आहेत तेच बोलत आहेत, वरिष्ठ अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा अधिकारी इथं काय येत नाहीत, राजकीय नेते काय येत नाहीत असा सगळा संतप्त सवाल आहे. आणि या मुलीला न्याय देण्यासाठी आम्ही कुठल्याही परिस्थितीत उठणार नसल्याची भावना या सगळ्या ग्रामस्थांची आपल्याला पाहायला मिळते. कस्तुरी, नक्की बालाजी, आपण ना 2 गोष्टी पाहिल्या तर त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तिथल्या महिलांनी असा आरोप केला आहे की इथे पोलीस स्टेशनच नाही आहे, त्यामुळे वारंवार असे गुन्हे घडत आहेत आणि हा जो नराधम आहे त्याने 2दा अशी कृत्य केली तरी तो पुन्हा जेलबाहेर आला, मोकाट होता आणि आता त्याने सर्रास 3रा गुन्हा करून तो मोकळाही झालाय. नक्की या सगळ्याचा आता विचार करणं गरजेचं आहे. कारण या गावात पूर्वी पोलीस स्टेशन होतं मात्र ते स्थलांतर केलं गेलं आणि जो आरोपी बलात्कारातला आहे तो 2-2दा सुटतो जामीनवर आणि याच गावात कामाला राहतो. त्यामुळे अशा व्यक्तीला जर वेळीच पोलिसांनी काही केलं असतं, पोलिसांनी काही फेऱ्या मारल्या असत्या, काही कायदा सुव्यवस्था बघितली असती या गावातली तर हे सगळे प्रकार घडले नसते. या आरोपीवर लक्ष ठेवलं असतं तर हे सगळे प्रकार घडले नसते. मात्र याला सर्वस्वी पोलीस जबाबदार आहे, तिथलं प्रशासन जबाबदार आहे आणि या मुलीला न्याय देण्यासाठी आता ते असमर्थ आहेत. त्यामुळे आमच्या ताब्यात या मुलीला द्या अशी भावना सगळ्या या ग्रामस्थांची आहे. आणि तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात जरी खटला दाखला तरी 15 दिवस सुद्धा ग्रामस्थ द्यायला तयार नाहीयेत. कुठल्याही परिस्थितीत आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी सगळी या ग्रामस्थांची मागणी पाहायला मिळते. हो बालाजी, तिथे काहीतरी सांगितलं जातं ते आपण ऐकूया. प्रवृत्तीला पुढे मनात सुद्धा असा विचार आला नाही पाहिजे म्हणून त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये त्याला तर जे काय करता येईल ते करूच, पण भवितव्यामध्ये कुणाच्या असल्या अपप्रवृत्तीचा मनात सुद्धा असा विचार आला नाही पाहिजे. याच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे ही माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. ऐका ना, हे ठरवणारं काय, ऐका ना मला बोलू देत, हे सगळं ठरवणारं ना तुम्ही आहेत ना इथे पोलीस यंत्रणा आहे ना माननीय कलेक्टर साहेब आहेत. हे जिथं ठरवलं जाईल जे लोक याच्यावरती न्याय करू शकतील, याच्यावरती कायदा करू शकतील अशा लोकांच्या समोर हा विषय सगळा जाऊ दे, टेबलावरती बसू दे. त्या पीडितेच्या घरातली 4 मंडळी घेऊन चला त्या मगाशी ज्या काकी रडतायत त्यांना आपण त्यांच्या समोर नेऊ. कुणी अजून 4 समजा या वकील मॅडम आहेत यांच्यासारखे कुणी असतील या सगळ्यांना बरोबर नेऊन त्या ठिकाणी आपलं डेलिगेशन गृहमंत्र्यांच्या समोर आमदारांच्या उपस्थितीमध्ये चर्चा करत आणि त्याच्यानंतर आपण ह्याचं पुढचं पाऊल उचलू. आपल्या मनातली आग तेवढी धगधगती आहे पण शेवटी हे सगळं आपल्याला गृहमंत्र्यांसमोर नेलं पाहिजे. ही आज पोलिसांची पण यंत्रणेची सुद्धा त्या ठिकाणी ताण येतोय. इथं आमदार सुद्धा आहेत, लोक सुद्धा आहेत. आपल्याला ह्याला कुठून तरी एक पुढे मार्ग काढला पाहिजे. म्हणून माझ्यासारखा याच भागातला कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला ही विनंती करतोय आणि हे आपण सगळ्यांनी मान्य करावे अशी माझी आपल्याला या ठिकाणी एक नम्र आव्हान आहे. शेवटी आहे घडलेली गोष्ट दुर्दैवी आहे. कडक कारवाई त्या व्यक्तीवरती केली जाईल आणि त्याला कुठल्याही पद्धतीची क्षमा मिळणार नाही. अशा घटना घडतायत, लोकांना रस्त्यावर उतरून आरोपीला ताब्यात द्या, आमच्या लोकांना न्याय देऊ द्या अशी मागणी करावी लागते. कायदा किंवा इम्प्लिमेंटेशन कुठेतरी कमी पडतंय. नाही, कायदा इम्प्लिमेंटेशन कमी पडतं असं म्हणणार नाही. ज्या वेळेला अशा घटना घडतात तर एका व्यक्तीच्या मला वाटतं त्यांच्या असलेल्या मानसिक ह्या असल्या कृत्यामुळे
एका व्यक्तीच्या केलेल्या चुकीमुळे संपूर्ण आपण प्रशासन चुकीचं असं म्हणणं करायचं चुकीचं ठरेल. गृह विभागाकडनं काय कारवाई केली जाणार आहे याच्यामध्ये? मी म्हटलं ना, जी काही कायदेशीर कारवाई ते 100% केली जाईल, परंतु अशा व्यक्तीला क्षमा होणार नाही. अशा व्यक्तीला कडक कारवाई केली गेली पाहिजे असं आमचे नक्कीच प्रयत्न. आता तुमच्या हातात मोबाईल आहे, काही वेळापूर्वी तुमचा मोबाईल वाजला का? काळजी वाटली का? अचानक कुठला अलर्ट आला? तुम्हाला माहिती होती का असं काही अलर्ट येणार आहे म्हणून? गृहराज्यमंत्री आहात तुम्ही राज्याचे. नाही, मला वाटतं ही एक मॉक ड्रिल होती आणि डिजिटल मॉक ड्रिल. पण ज्याच्या मनात येईल असं काहीतरी करावं, त्याचं सुद्धा काळीच कापलं पाहिजे अशी शिक्षा आपल्याला द्यायची आहे. या मताचं मी सुद्धा आहे, आमदार साहेब सुद्धा आहे, सगळी पोलीस यंत्रणा सुद्धा आहे. हे कुठेतरी चौकटीत बसवलं पाहिजे, कुठेतरी टेबलावर ठरलं पाहिजे, म्हणून मी सांगतो थोडा वेळ दे. माझी विनंती आहे. ऐका ना आता, म्हणून तर आपल्याला तिथं समोर गेलं पाहिजे. फोनवरती बोलणं किती होईल? मला ते आपल्याला चाललंय की आधी पोरायला गृहमंत्री साहेब आहे, तो बोललो ना, हेच गृहमंत्री आहे. थोड्याच वेळापूर्वी आपण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची ही प्रतिक्रिया ऐकली. त्यांनी असं म्हटलेलं आहे की या नराधमाला योग्य ती शिक्षा होईलच, कुणालाही स्पेअर केलं जाणार नाही, कुणालाही माफी मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर दुसरीकडे नसरापूरमधली दृश्य, बोरच्या नसरापूरमध्ये निषेध मोर्चा काढला जातोय. ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेली आहे. तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र या ग्रामस्थांना आवाहन करतायत की तुम्ही थोडं थांबा, आपण हे प्रकरण गृहमंत्र्यांसमोर घेऊन जाऊ, योग्य ती कारवाई केली जाईल. जिथे कायदा असतो, जिकडे कारवाई केली जाते तिथपर्यंत हे प्रकरण नेतोय आपण, त्यामुळे तुम्ही थोडं शांतता बाळगा असं आवाहन केलं जात आहे. मात्र ग्रामस्थांचा हा जो संताप आहे त्याचा आता कडेलोट झालेला आहे. कारण अवघ्या 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर या नराधमानं अत्याचार करत तिची दगडानं ठेचून हत्या केली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं म्हणत ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. या निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला देखील सहभागी झालेल्या आहेत. आम्हाला लाडक्या बहिणींचे पैसे नको, आम्हाला सुरक्षा हवी आहे अशी ठाम मागणी या सगळ्याच ग्रामस्थांकडून केली जाते. आता आमचा कोणावरच विश्वास नाहीये असं देखील या महिलांचं म्हणणे. आपण थेट जाऊया आपले प्रतिनिधी बालाजी यांच्याकडे. बालाजी, सध्या तिथलं काय वातावरण आहे, काय आवाहन केलं जाते, लोकप्रतिनिधी कोण कोण पोहोचलेले आहेत, रोहित पवार आलेत का, त्यांना किती वेळ लागेल? बरोबरच आता थोड्या वेळापूर्वी योगेश कदम यांची आपण प्रतिक्रिया घेतली. त्यांनी असं म्हटलं की या नराधमाला योग्य ती शिक्षा होईल. कस्तुरी ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक आहेत. रोहित पवार अर्धा एक तासात इथं पोहोचतील. मात्र आता इथले स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावलेला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी मीटिंग मध्ये असल्याचं त्यांना निरोप आलेला आहे. मात्र ग्रामस्थांना कायदेशीर बाबीवर विश्वास नाहीये, त्यामुळे हा नराधम जो आहे तो पहिल्या 2 गुन्ह्यात ऑलरेडी सुटलेला आहे, जामीनवर आलेला आहे. त्यामुळे आता याला शिक्षा झाली पाहिजे आणि ती शिक्षा आम्हीच देणार अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. आणि ग्रामस्थ सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला हा आरोपी पाहिजे. लोकप्रतिनिधी असतील, इथले स्थानिक पोलीस अधिकारी असतील, ते सातत्याने कायद्याची बाजू समजावून सांगतायत. कायद्यानुसार आपल्याला त्याच्यात केस दाखल करावी लागेल, सगळे नियम पाहावे लागतील, चौकशी करावी लागेल. मात्र ज्या पद्धतीने आरोपीने कबुली दिली आहे त्यानंतर तुम्हाला चौकशी का करायची आहे, त्याला फाशी द्या, त्याचं एन्काउंटर करा अशी मागणी जी आहे ते या मोठ्या प्रमाणात ज्या महिला आहेत त्या महिला करतायत, तरुण करतायत, नागरिक करतायत आणि मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग आहे. आणि त्यांची प्रमुख मागणी आहे की या आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याची सगळी भूमिका जी आहे ती हे ग्रामस्थ घेताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण पाहतोय की प्रचंड आक्रमक झालेले हे ते ग्रामस्थ. बालाजी, आपण थोडी पार्श्वभूमी पाहिली तर तुम्ही जसं म्हणालात की इथल्या पोलीस स्टेशनचं स्थलांतर झालंय, त्यानंतर इथे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी असं कुठलं यंत्रणा तिथे कार्यान्वित नव्हती का? आणि हा तर आता एक गुन्हा समोर आला म्हणून हे प्रकरण समोर आलं, याआधी देखील अशा अनेक घटना तिथे घडल्या असतील. नक्कीच राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत हे सगळं भाग येतो आणि याच भागात एक पोलीस स्टेशन होतं, मात्र ते दुसरीकडे स्थलांतरित केल्याचं इथल्या महिलांचं म्हणणं आहे. कदाचित ते पोलीस स्टेशन इथं असतं तर अशा प्रकारचे गुन्हे घडले नसते, अशा एखाद्या चिमुकलीला जो आहे तो आपला जीव गमवावा लागला नसता. मात्र हे जामिनावर आलेले आरोपी मोकाटपणे गावात राहतात, अशा पद्धतीचं कृत्य करतात.
कदाचित पोलीस स्टेशन असतं तर या सगळ्यावर नजर ठेवली जात असते, कारण पोलिसांचा एक रेकॉर्ड असतो की जे आरोपी आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं. मात्र अशा पद्धतीनं इथं पोलीस स्टेशनच नाही, त्यामुळे पुन्हा एकदा या इथल्या महिलांचा सगळ्यांचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालाय. महिला सुरक्षित आहेत का हाही प्रश्न निर्माण झालाय. आणि अशा नराधाम लोकांच्या पासून संरक्षण कसं करायचं, कारण इथं पोलीस स्टेशन नाही. जे राजगड पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत ते एखादी 2 राऊंड मारतात, ते एखादी घटना झाल्यानंतर मारतात. त्यामुळे इथल्या ज्या स्थानिक लोकांचा जो मोठा रोष जो आहे तो इथल्या स्थानिक पोलिसांवर पाहायला मिळतोय. कारण स्थानिक पोलीस 1 तासापासून इथल्याशी समजवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांच्यावर सुद्धा विश्वास नाहीये. कारण काल ज्यावेळेस आरोपी पकडण्यात आला त्यावेळेस अतिशय सुरक्षितपणे त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी इथल्या एका स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे हा सगळा प्रकार आमच्या ताब्यातून हा आरोपी सुटला, अशा भावना देखील या सगळ्या ग्रामस्थांच्या आहेत. आणि त्यामुळे आता आम्हाला तो आरोपी पाहिजे आहे आणि शिक्षा आम्ही देणार असल्याची भूमिका जी ती ग्रामस्थ घेत आहेत. हे सगळं आपल्याला पाहायला मिळते. भर ऊन झालेलं आहे, उन्हात सुद्धा ग्रामस्थ बसून आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत या मुलीला न्याय देण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं सुद्धा आपल्याला सकाळपासून पाहायला मिळते. हो बालाजी, तिकडे काही वादावादी सुरू आहे का? सद्यस्थिती तिथले काय आहे? शंकर मांडेकर आमदार जे आहेत तिथे उपस्थित आहेत, त्यांच्या आजूबाजूला थोडी गोंधळाची स्थिती दिसते. शंकर मांडेकर यांच्या आजूबाजूला जे आहे ते काही महिलांची सातत्याने मागणी आहे की आरोपीला ताब्यात आहे. शंकर मांडेकर कायदेशीर बाजू सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हे सगळे ग्रामस्थ आक्रमक होत आहेत आणि ग्रामस्थांचा रोष आहे, जो आक्रोश आहे तो शंकर मांडेकर यांना सामोरे जावं लागते. कारण तिथं वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा ग्रामस्थ ऐकत नाहीयेत, स्थानिक पदाधिकाऱ्यांना ऐकत नाहीत. ग्रामस्थांची मागणी आहे की शंकर मांडेकर लोकप्रतिनिधी आहेत, त्याने गृहमंत्र्यांना फोन लावावा, त्याने उपमुख्यमंत्र्यांना फोन लावा. मात्र शंकर मांडेकर याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावलेला होता, मात्र ते कुठल्या तरी बैठकीत असल्याने त्यांचा कुठलाही संवाद होऊ शकलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामस्थ आक्रमक झालेत. याची दखल जी आहे ती राज्याच्या गृहमंत्र्याने घ्यावी, राज्याच्या मुख्यमंत्र्याने घ्यावी, ही एक प्रमुख मागणी आता समोर येताना पाहायला मिळते. त्यांच्याकडून या सगळ्या ग्रामस्थांना आश्वासन हवं आहे की तुम्ही स्पीकरवरती फोन ठेवा आणि आमच्या समोर तुम्ही गृहमंत्र्यांशी बोला, अशी सगळी मागणी जी आहे ती शंकर मांडेकर यांच्याकडे हे सगळे ग्रामस्थ आणि महिला प्रामुख्याने आक्रमक झालेले आहेत आणि त्या या सगळी मागणी करताना पाहायला मिळते. नक्कीच, धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. या सगळ्या प्रकरणाचे अपडेट अगदी क्षणोक्षणी तुमच्याकडून घेणार आहोत. ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये काहीशी खडाजंगी झाली, मात्र भोरमधल्या नसरापूर या गावामध्ये ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेले आहेत, कारण त्यांच्या गावातल्या अवघ्या 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाली आहे.